चंद्र आहे साक्षीला. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. नशीब कुणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. पाडगावकरांच्या या ओळींप्रमाणेच नशिबावर अवलंबून न राहता आयुष्याची वही आपल्या कर्तृत्वाने छान लिहिणाऱ्या दादांचा आज आपण सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करीत आहोत. या निमित्ताने बाह्यरूपात शांत स्थिर दिसणाऱ्या दादांचा सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेल्या आंतरिक आयुष्याचा संघर्ष थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दिनांक 18 मार्च 1944 साली सौ शेवंताबाई व श्री आबा तथा मुरलीधर मटुमेतकर या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी नाशिक जिल्ह्यातल्या देवळा गावी दादा तथा सुधाकर यांचा जन्म झाला. दादांचे आजोबा मटू परशुराम मेतकर म्हणजे त्या काळचे देवळा परिसरातील गर्भश्रीमंत व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी अर्थात दादांच्या आजी लक्ष्मीबाई. नावातच लक्ष्मी असलेल्या या मातेच्या दोन्ही हातांच्या ओंजळीतून धनलक्ष्मी समृद्धी बरसवत होती. दादांना 6 बहिणी आणि 4 भाऊ. मोठे बंधू दत्तक पुत्र वसंत दादा तथा कैलासवासी रामचंद्र जयराम दशपुते मेशी, रामदास मुरलीधर मेतकर मनमाड, श्री भालचंद्र मुरलीधर मेतकर देवळा आणि सर्वात लहान कैलासवासी जितेंद्र मुरलीधर मेतकर नाशिक. बहिणी कैलासवासी कलावती गोविंद शिरोडे पुणे, सौ लीलाबाई सावळाराम नेरकर चिंचवार, कैलासवासी सुशीला तथा ताराबाई दत्तात्रेय मालपुरे कळवण, सौ प्रमिला वनाजी वाणी मालेगाव, सौ अलका सुभाष शेंडे पारोळा, सौ उज्ज्वला बापू येवला सटाणा. मेतकर परिवाराचा हा बहरलेला कौटुंबिक वटवृक्ष. इयत्ता 9वी पर्यंतचे शिक्षण झालेल्या दादांनी 1966 साली एसटी महामंडळामध्ये नोकरी स्वीकारली. आयुष्याची बस मार्गी लागली असतानाच 1969 साली केवळ 4 वर्षात दादांच्या वडिलांचे निधन झाले. मेतकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मोठे बंधू रामदास अण्णा व दादांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. काळ कठीण व हालाकीचा होता, परंतु आई शेवंताबाईंनी खचून न जाता संपूर्ण परिवाराला अतिशय सुंदररित्या जोपासले. एकेकाळी गर्भश्रीमंत असलेल्या परिवारात सुखसमृद्धीत संसार केलेल्या शेवंताबाईंना गरिबीचे चटकेही तेवढेच सहन करावे लागले. आपल्या मुलांना एक प्रकारची उभारी त्यांनी दिली. पितृछत्र हरपलेल्या मेतकर परिवारात दादांचे लहान बंधू जितेंद्र फक्त 11 महिन्याचे होते. आपल्या कोवळ्या व नाजूक बोटांनी वडिलांचा हात पकडता पकडता अचानक सुटला तो कायमचा. काळ पुढे सरकत होता. वर्ष होते 1971. मालेगाव येथील सद्गृहस्थ श्री महादू राजाराम शिरुडे व सौ कमळाबाई शिरुडे यांची सुकन्या कुसुम यांच्याबरोबर दादा विवाहबद्ध झाले. संसाराला आर्थिक हातभार लागावा ही दूरदृष्टी ठेवत नोकरी सांभाळून लग्नानंतर एका वर्षात म्हणजे 1972 साली दादांनी आई, भाऊ व बहिणींच्या सहकार्याने किराणा व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांना कैलासवासी अण्णा तथा गोविंद वामन मेतकर व मामा कैलासवासी वसंतराव नारायण राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आठवडे बाजारातील सुरू झालेला किराणा व्यवसाय म्हणता म्हणता देवळा व पंचक्रोशीतील होलसेल किराणा म्हणून नावारूपास आला. चोख माल, योग्य भाव, चिकाटी आणि सचोटी असली की काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण दुसरे ते कोणते. परिस्थिती स्थिरस्थावर होत असतानाच दादांचे बंधू भगिनी सुद्धा उच्च शिक्षित झाले होते. सौ कुसुमताई व श्री दादा यांच्या कुटुंबाची संसारवेल बहरत होती. या दाम्पत्याला मनोज, सचिन व मुलगी योगिता ही 3 अपत्य झाली. आपले लहान बंधू श्री भालचंद्र यांच्या विवाहानंतर म्हणजे 1987 साली दादांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून मुलांना
आपल्या पत्नीसह शिक्षणासाठी नाशिक येथे पाठवले. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागले. या संपूर्ण प्रवासात सौ कुसुमताईंची दादांना भरभक्कम साथ लाभली. योगायोगाने पुढील 2 वर्षात म्हणजे 1989 साली दादांची बदली सटाणा येथून नाशिक येथे झाली. नाशिक स्थित दादांचे काका श्री ज ग मेतकर तथा नाना यांचे दादांना सतत मार्गदर्शन लाभत राहिले. दादांचे लहान बंधू जितेंद्रही 1991 मध्ये नोकरीनिमित्ताने नाशिक येथे सुधाकर दादांच्या घरी वास्तव्य करू लागले. देवळा, नाशिक, मनमाड येथे ही सगळी भावंड नोकरी व्यवसायानिमित्त स्थिरस्थावर झाली होती. मुलं मोठी होत होती. पितृछत्रानंतर 2000 साली दादांचे मातृछत्रही हरपले. पतीच्या निधनानंतर आपल्या 11 अपत्यांना वाढवून संस्कारक्षम आणि धीरोदत्त बनवणारी ही मायमाऊली मेतकर कुटुंबाला पोरके करून गेली. आपल्या कुटुंबाला ही शेवंता येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांना मायेचा सुगंध देत राहील. आपल्या आईचे निधन झाल्यानंतर 1च वर्षात म्हणजे दिनांक 14 मार्च 2001 मध्ये दादांवर अजून एक मोठे संकट ओढवले. दादांना हृदयविकाराचा त्रास झाला. मुंबई येथे त्वरित हलवून त्यांच्यावर त्या काळात अवघड समजली जाणारी बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. दादा आपल्या हिमतीच्या जोरावर सुखरूपपणे त्यातून बाहेर पडले. काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने आपल्या नोकरीवर रुजू झाले आणि 1 वर्षांनी म्हणजे 28 फेब्रुवारी 2002 साली आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून दादा निवृत्त झाले. आयुष्यभर कष्ट करत नोकरी व व्यवसायाची सांगड घालून सतत उद्योगशील असणारे दादा आता सेवानिवृत्तीचा आनंद घेत होते. याच वर्षी त्यांनी आपली मुलगी योगिताचा विवाह योग जुळवून आणला. कळवण येथील श्री योगेश पांडुरंग महाजन यांच्याशी योगिता विवाहबद्ध झाल्या. योगेश हे कैलासवासी पांडुरंग त्र्यंबक महाजन यांचे चिरंजीव व कैलासवासी सुनील भाऊ पांडुरंग महाजन यांचे बंधू होय. मोठे चिरंजीव श्री मनोज यांचा विवाह 2003 या वर्षी लीना यांच्याबरोबर झाला. सौ लीना नाशिक स्थित सद्गृस्त श्री पांडुरंग हरी नागमोती यांच्या कन्या आहेत. नंतर 2007 साली दुसरे चिरंजीव श्री सचिन हे ऐरोली मुंबई येथील श्री शरद काशीनाथ कोतकर यांची कन्या सौ अर्चना यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. मोठे चिरंजीव मनोज हे लोकमत या मोठ्या वृत्तसमूहात नाशिक येथे ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तर लहान चिरंजीव सचिन यांचा डिजिटेक कम्प्युटर्स या नावाने नाशिक येथे व्यवसाय आहे व लहान सून सौ अर्चना ही नाशिक येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. मुलगी योगिता हिचे पती श्री योगेश महाजन हे यशस्वी उद्योजक आहेत. चिन्मय, वेदांत, पार्थ, श्रावणी, श्रीराज व अक्षरा या सर्व नातवंडांबरोबर दादा रमून जातात. भावंड, मुलं, मुली, जावई, पुतणे, भाचे आणि सुना हा एवढा मोठा गोतावळा म्हणजे श्री दादा व सौ कुसुमताई यांचे आनंदवनच आहे. सतत कार्यमग्न व उद्योगशील असणाऱ्या दादांनी 2010 साली आपले लहान बंधू जितेंद्र व सून सौ लीना मनोज मेतकर व मुलगा सचिन यांना बरोबर घेत श्री आशापुरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने बांधकाम व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. सर्व सुरळीत असताना 2015 साली मेतकर परिवारावर पुन्हा एक मोठे संकट कोसळले. दादांच्या पत्नी सौ कुसुम यांना कॅन्सर या दुर्धर आजाराचे निदान झाले. संपूर्ण कुटुंब या घटनेने हादरून गेले. संकटाशी 2 हात करण्याची वृत्ती असलेल्या दादांनी त्यांची भावंड, मुले, जावई यांना बरोबर घेऊन मुंबई येथे उपचार सुरू केले व कुसुमताईंना या कठीण आजारातून अलगदपणे बाहेर काढले. मेतकर परिवार यातून सावरतो न सावरतो तोच नियती पुन्हा दुसरे संकट घेऊन उभी होती.
2017 मध्ये दादांचे लहान बंधू जितेंद्र यांना मेंदूच्या कॅन्सरचे निदान झाले. 1.5 वर्ष अथक प्रयत्न करूनही यश आले नाही आणि दुर्दैवाने दिनांक 29 मार्च 2019 रोजी जितेंद्र यांचे निधन झाले. दादांच्या आयुष्यात अनेक वादळे आली आणि गेली, पण दादांनी आपला संयम सुटू दिला नाही. नोकरी ते व्यवसायापर्यंतचा दादांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आज आपण श्री सुधाकर दादा व सौ कुसुमताई यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त जमलो आहोत. वयाची 82 वर्ष पूर्ण केलेल्या दादांना त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात आत्तापर्यंत सहस्त्र वेळा अर्थात 1000 वेळा चंद्रदर्शन झाले. तेवढीच संकटांची मालिकाही त्यांनी बघितली. परिस्थितीशी 2 हात करत सुखदुःखांना सोबत घेत त्यांचा इथवरचा प्रवास आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पहिलं तीरावर जाण्यासाठी कधी प्रवाहाबरोबर तर कधी प्रवाहाविरुद्ध मार्गक्रमण करावे लागते, तरच किनारा गाठता येतो. सुधाकर म्हणजे चंद्राचा अधिष्ठाता, शांत शीतल. सुधा अर्थात अमृत आणि कर म्हणजे देणारा. मेतकर परिवारावर सदैव अमृतरूपी आशीर्वाद देणाऱ्या सुधाकरजींना व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुसुमताईंना परमेश्वर उदंड, निरोगी व आनंदी आयुष्य देवो आणि दादांच्या शतक महोत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपण सर्वांना लाभो ही कुलस्वामिनी श्री आशापुरी मातेचरणी प्रार्थना.